Hello everyone, welcome to another session of Marathi reading and listening practice. Today I have selected one poem and one lesson from the textbook of Standard 8th of English medium and of subject Marathi. So let me read this lesson. 11. इंधन बचत. ऐका वाचा. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवले. दिनू म्हणाला, फातिमा ये बस. फातिमा म्हणाली, दिनू तू काय करतोस? दिनू आईसाठी चहा करतोय. तुझ्यासाठीही करू का? फातिमा हसत हसत, नको, मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? काय बिघडलं? अरे, छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. हे माझ्या लक्षातच आलं नाही. अरे, छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं? समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. Now let's see meaning. Lesson number 11. Indhan bachat. Bachat means saving. Saving the fuel. ऐका वाचा. Read, listen and read. दिनूची आई आजारी होती. दिनूज मदर वॉज इल. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. ही वॉज मेकिंग टी फॉर हिज मदर इन द किचन. दारावरची बेल वाजली. दार मीन्स डोअर. दारावरची बेल, डोअर बेल. राईट. त्याने दार उघडले. ही ओपन द डोअर. तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. वर्गमैत्रीण, क्लासमेट. फॉर अ बॉय यू विल से वर्गमित्र. फॉर गर्ल यू विल से वर्गमैत्रीण. सो हिज क्लासमेट फातिमा वॉज इन फ्रंट ऑफ हिम. त्याने तिला घरात बोलावले. ही आस्क्ड हिम टू enter, come into the home. Please come in. Dinu said, Fatima, ye bus. Fatima, come, have a seat. Fatima said, Dinu, तू काय करतोस? Dinu, what are you doing? आईसाठी चहा करतोय. I am making tea for my mother. तुझ्यासाठीही करू का? Shall I make one for you? हसत हसत, स्माइलिंग, नको, नो, मी चहा घेत नाही. I don't drink tea. So here you'll see चहा घेत नाही, which can also be said as मी चहा पीत नाही. चहा घेणे, चहा पिणे, it's same as whether I don't drink tea or I don't take tea. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? एवढं मोठं, such a big पातेलं, cooking pot. एक कप चहा करण्यासाठी, to make 1 cup of tea you have taken such a big pot. काय रे, हे काय बिघडलं? बिघडणे means something goes out of order, but the phrase or the exclamation काय बिघडलं means what's wrong in that. अरे
छोटं पातेलं घेतलं असतंस, हॅड यू टेकन ए स्मॉल युटेन्सिल, तर पाणी लवकर उकळलं असतं. उकळणे बॉईल. देन वॉटर वुड हॅव बॉइल्ड अर्ली. हे माझ्या लक्षातच आलं नाही. आय डिडंट नोटीस दॅट. अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. बिकॉज ऑफ स्मॉल पॉट टी वुड हॅव बीन प्रिपेअर्ड अर्लियर. आणि हो, अँड येस, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. अँड येस, इवन द फ्युएल विच इज गॅस, LPG, वुड बी सेव्ड. समजलं? डिड यू अंडरस्टँड? समजलं. येस, आय अंडरस्टूड. आणि लक्षातही आलं. विच मीन्स दॅट आय गॉट युअर पॉइंट, वॉट यू वॉन्ट टू से. आय अंडरस्टूड द रिझन बिहाइंड इट. दिनूने चहा कपात ओतला. दिनू poured some tea into the cup आणि आईला नेऊन दिला and took it to his mother. Now let's read a poem. Okay, let me read it first. 8. कोणापासून काय घ्यावे? सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. फुलापासूनी गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनी घेऊ नवे तराणे. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासूनी घेऊ जीवन गाणे. प्रभातकाळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. नीलम माणगावे. Let me give its meaning. Number 8. कोणापासून काय घ्यावे? What to take from whom? So the poem talks about what quality should we take from whom. सूर्यापासून रंग घेऊया. Let's take color from sun. चंद्रापासून शांती. Let's take peace from the moon. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून, from the star. चमचमणे, it means twinkle. So from the twinkling star or the shining star. दिव्य घेऊया कांती. Divya, it's like glorious or very bright, shining. Kanti, it means skin or luster. फुलापासूनी गंध घेऊया. Gandha is the poetic word. In day-to-day life we will say vas, which means smell or fragrance. So let's take fragrance from flower. कोकिळाकडून गाणे, and song from a cuckoo bird. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनी. झरा means spring. झुळझुळणे, it means it indicates the sound, the way spring flows. So from the spring, let's take the घेऊ नवे तराणे. Tarane, we can think it as a tune of a song. So let's take music from the spring. झाडापासून घेऊ सावली. Let's take shadow from tree. मातीपासूनी जगणे. Let's take life from the earth or from soil. गडगडणाऱ्या ढगापासूनी. ढग, cloud. गडगडणे means thunder. So from thundering cloud, let's take जीवन गाणे, the song of the life. प्रभात काळी एक शिकूया. प्रभात means
dawn, early morning. So in the early morning, let's learn one thing. एक शिकूया. जगवित जीव जगूया. It's like live and let's live. Jaguya is let us live. Jagavane, it means to give life or to let someone live. So Jagavita Jiva Jaguya. Let's live and live. Sandhya Samayi Eka Hovuni. And in the Sandhya Samay, Sandhya means evening. In day-to-day life we say Sandhya Ka. And Samay means time. So at the time of evening, Eka Hovuni. Let's come together. Sare Mitra Hasuya. Let all of us friends, let's meet and laugh and enjoy the life. So that is a very beautiful poem. I hope you like the lesson and as well as poem. So please subscribe to my channel so that you will keep getting notification about upcoming videos. And to learn Marathi or Gujarati, do visit my website learnmarathivithkaushik.com, where you will find many lessons teaching Marathi through English and Hindi. So it has lessons about Marathi script, pronunciation, grammar rules, conversation, vocabulary, and many more. So let's meet in the next session, and please give me your feedback in the comment of this video. Thank you. Bye.